नमस्कार दादा, आपलं नाव सांगा. दत्तात्रय किसन खंडागळे, बरं, पत्ता. कंपोस्ट आजनाळे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. बरं, आपली ही जी डाळिंबाची बाग आहे, साधारण किती महिन्याची ही बाग आहे बरं? ही 4 महिन्याची बाग आहे. पूर्ण 4 महिने झाले का याला? 4 महिने बरोबर. ओके, पूर्ण 4 महिने या बागेला झालेले आहेत. आपण बघू शकतो अशा पद्धतीची सरांची बाग आहे. बरं, हे जे तुमच्या हातामध्ये धन्वंतरी कंपनीचं एक पॉम्पलेट आहे, धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड सातारा, तर या कंपनीचे माहिती आपल्याला पहिले कोणी दिली? माहिती आम्हाला गाडे सरांनी दिली. संतोष गाडे सर. हे संतोष गाडे सर आणि बापू कोडेकर सर हे आपले हां आजनाळे आणि सांगोलावरून. तर तुम्ही या प्लॉटमध्ये धन्वंतरीचे कोणते कोणते प्रॉडक्ट वापरले बरं? आता आम्ही यात RP-76, बरं, पुन्हा धन्वंतरी कंपनीची स्लरी एक आहे, स्लरी, हां, ती वापरली, आणि 1840 1840 म्हणजे आपलं सेंद्रिय DAP प्रॉम नावाचं सेंद्रिय DAP वापरलं. बरं, ही आज आपण बघू शकतो की ही ग्रोथ आहे समजा झाडाची. तर इतर लोकांनी सुद्धा, तुम्ही ज्या वेळेस बागा लावल्या त्यावेळेस इतर लोकांनी सुद्धा बागा लावलेल्या आहेत, बरोबर, त्याच महिन्यामध्ये. त्यांच्यात आणि तुमच्यात हे औषध वापरल्यामुळे काय काय बदल आहेत बरं? ग्रोथ झाडांचा चांगला आहे, आणि त्यांची झाडं निम्म्यानंच आहेत या झाडापेक्षा. बरं, म्हणजे झाडाची ग्रोथ त्यांची 50% आहे, आपली खूप चांगली आहे. बरं, आणि आपण बघू शकतो की या पद्धतीनं झाडांची ग्रोथ आहे. एक मिनटं दाखवू आपण. या पद्धतीची ग्रोथ आहे. प्रत्येक झाड आणि प्रत्येक एकसारखं दिसतंय, आपण बघू शकतो. साधारण या संपूर्ण प्लॉटला तुम्ही धन्वंतरीचे औषधं वापरले, इतर काही केमिकल अजून रासायनिक खत पण नाही आणि फवारणी पण नाही समजा. बरं, आणि सरांनी जे तुम्हाला धन्वंतरीबद्दल सांगितलं, लगेच विश्वास बसला का? हो, बसला. म्हणजे जवळचे असल्यामुळे तुमचा विश्वास बसला, आणि मला रिझल्ट मिळाल्यानंतर जास्त विश्वास बसला. साधारण कितव्या दिवशी रिझल्ट मिळाला तुम्हाला वापर करून? 6व्या-7व्या दिवसापासून चालू होते. बरं, म्हणजे पहिले तुम्ही ड्रिंचिंग केली आणि स्प्रे केला असेल. लागवड केल्या लगेच केलं का? लगेच. त्यामुळे तुम्हाला फास्ट ग्रोथ दिसली. बरं, इतर जे शेतकरी आहेत, जे नवीन प्लॉट लागवड करणार आहेत, त्यांना आपला काय सल्ला असेल बरं? त्यांना सल्ला ही जास्त सांगणार की तुम्ही धन्वंतरी कंपनीची औषधे वापरा. बरं, हे आमचं रिझल्ट आहे, आम्ही वापरतोय. सध्या आपण बघतोय की डाळिंब शेती शेतकरी काय करताय, म्हणजे तुमचा प्लॉट आता आपण बघू शकतो की रोड टच प्लॉट असल्यामुळं येणारे जाणारे लोक सुद्धा झाडांची क्वालिटी बघून, ग्रोथ बघून विचारतात की बा नेमकं तुम्ही या प्लॉटला काय केलं. झाडांमध्ये सगळ्या एकसारखेपणा आहे का? हो, सगळे झाडं एकसारखे आहेत, आहे का नाही? एकसारखी ग्रोथ नाही तर बऱ्याच वेळा काय होते, एखादं झाड मोठं, एखादं झाड छोटं, एखादं झाड एकदम बारीक, काही मर रोग पण येतं, वेगवेगळ्या समस्या येतात. तर धन्वंतरीचे हे प्रॉडक्ट वापरून आपण समाधानी आहात. धन्यवाद सर, धन्यवाद. आपण बघू शकतो गाडेसाहेब, तुम्ही सुरुवातीला सरांना जे औषध दिलं, तर म्हणजे याच्या अगोदर तुम्ही डाळिंबावर कुठं प्रयोग केला होता का? डाळिंबावर माझा पहिलाच प्रयोग आहे. पहिलाच प्रयोग आहे. परंतु RP-76 आता आपण त्या धन्वंतरीकडे असल्यामुळं RP-76चा रिझल्ट आपल्याला माहिती होता. बरं, त्यांना विश्वासानं, कारण जवळचेच मित्र असल्यामुळे त्यांना विश्वासानं सांगितलं की डाळिंबासाठी RP-76 हे 100% पहिल्यांदा वापर. नंतर आपण DAP पण दिली आपली, आणि स्लरी पण दिली. बरं, इतर शेतकऱ्यांचा विश्वास बसतो का बरं या गोष्टीवरती? आता विश्वास झाड बघितल्यानंतर बसणारच आहे. बरोबर, म्हणजे हा एक डेमो प्लॉट, डाळिंबाचा आगार आहे. बरोबर, पहिल्यापासून बरोबर, प्रसिद्ध गाव आहे, आणि या गावामध्ये आपल्याला डाळिंबासाठी खूप चांगलं काम होईल. परंतु पहिले लोक मर रोगानं झाड गेल्यामुळं विश्वास सहजासहजी ठेवत नाही. कारण आता एक रिझल्ट बघितला का दुसरा रिझल्ट यायला आपला काय हरकत? कारण कसं आहे, तुमच्या गावामध्ये खूप प्रगतिशील शेतकरी आहेत, जे डाळिंब शेतीमध्ये जगप्रसिद्ध गाव आहे डाळिंबामध्ये. परंतु आपण बघतोय की मर रोग, तेल्या रोग आणि पिन होल बोरर याने इतक्या समस्या वाढल्या की आज एकही म्हणजे झाडं टिकवणं वाचवणं सोपी नाही. नवीन लागवडमध्ये त्या ठिकाणी निश्चित आपण धन्वंतरीच्या माध्यमातून मोठं कार्य करू शकतो. हे आपले बापू साहेब, धन्वंतरीची आपली टीम, आणि हे आपण बघू शकतो. आता आपण थोडं पूर्ण रांगेचा हा शूट करू व्हिडिओ, म्हणजे शेतकऱ्यांना कळल की बा कशा पद्धतीने ग्रोथ आहे. या इकडं, हे बघा, प्रत्येक कोणती बिला रांग घ्या, प्रत्येक झाडाचा ग्रोथ. आणि आज टेम्परेचर बघा ना तुम्ही, जवळपास 38 ते 40 टेम्परेचर आहे, तरीसुद्धा झाडं टवटवीत आहेत.
अशा पद्धतीनं ही झाडाची ग्रोथ झाली. 4 महिन्याचा हा प्लॉट आहे आणि माडरान आहे. विशेष म्हणजे माडरान आहे, बरोबर. हलकी जमीन आहे, असं काही नाही. भारी जमिनीमध्ये काही लोकांचे प्लॉट 5व्या-6व्या महिन्यात या क्वालिटीचे येऊन जातात, परंतु माडरानावर अशा पद्धतीची क्वालिटी आपण बघू शकतो. खोडाची जाडी पण आपण दाखवू शेतकऱ्यांना. ही खोडाची जाडी आहे, खोडं पण स्ट्रॉंग झालेले आहे चांगले. अशा पद्धतीनं हे बाग डेव्हलप झालेला आहे. धन्यवाद सर, धन्यवाद. ओके.